मित्रांनो, हा जो मी व्हिडिओ आज बनवतोय त्याच्या मागचा उद्देश आणखीन काही प्रतिक्रिया आल्या आहेत. आणखीन काही प्रतिक्रिया आल्या आहेत. त्यांना उत्तर देणं सुद्धा गरजेचं आहे. प्रतिक्रिया काय आहेत की आजपर्यंत तुम्ही का थांबलात? मग याच्या अगोदर हे निर्णय का नाही घेतलात? आजपर्यंत तुम्ही का थांबलात? याच्या अगोदर हे निर्णय का नाही घेतलात? या आज तुम्ही घेताय, आज ठरवताय. किंवा दुसरा एक प्रश्न उपस्थित झाला की हे आता कधीपर्यंत चालणार? किती चालणार? आणखीन किती दिवस जाणार? आणि किती वेळ देणार तुम्ही समोरच्याला? नमस्कार मित्रांनो, बोलायचं तरी काय? बोलायचं काय? मी आणि माझा संघर्ष. मित्रांनो, हा जो मी व्हिडिओ आज बनवतोय त्याच्या मागचा उद्देश आणखीन काही प्रतिक्रिया आल्या आहेत. आणखीन काही प्रतिक्रिया आल्या आहेत. त्यांना उत्तर देणं सुद्धा गरजेचं आहे. प्रतिक्रिया काय आहेत की आजपर्यंत तुम्ही का थांबलात? मग याच्या अगोदर हे निर्णय का नाही घेतलात? आजपर्यंत तुम्ही का थांबलात? याच्या अगोदर हे निर्णय का नाही घेतलात? या आज तुम्ही घेताय, आज ठरवताय. किंवा दुसरा एक प्रश्न उपस्थित झाला की हे आता कधीपर्यंत चालणार? किती चालणार? आणखीन किती दिवस जाणार? आणि किती वेळ देणार तुम्ही समोरच्याला? मित्रांनो, ह्या दोन प्रश्नाची मला उत्तरं द्यायची आहे. पण तत्पूर्वी मी माझी जी पुढची पिढी आहे त्यांना एक सांगू इच्छितो. मागच्या व्हिडिओमध्ये मी जे काय नामोल्लेख केलं आहे, त्यामुळे तुमच्या मनात असं कुठलं शंका कुशंका येऊ नये की मी अमुकच व्यक्तीचा हे उल्लेख अशा प्रकारे केलेला आहे. माझं कोणाबद्दलही असं काही दुमत नाही आहे किंवा मी कोणाला कमीपणा करतो आणि कोणाचा मोठेपणा करतोय असंही नाही. जो माझा दृष्टिकोन आहे तो मी मांडलेला आहे तिथे. माझा दृष्टिकोन, प्रसंग अवधानता जी आहे ना, ती मी तिथे दर्शवलेली आहे. ते मी तिथे चिन्हित केलेली आहे. मित्रांनो, असो तुम्ही ते व्हिडिओ बघाल यापूर्वीचे तर तुमच्या त्या म्हणजे तुमचे लक्षात येईल हे बघितल्यानंतर. आणि हा व्हिडिओ ऐकाल त्यावेळी तुमच्या लक्षात येईल मला काय म्हणायचं आहे. असो मित्रांनो, जो प्रश्न उपस्थित झाला की ह्या पूर्वी का नाही केलं? मित्रांनो, यापूर्वीसुद्धा मी प्रयत्न केले, ठरवलं होतं. आता कधी ठरवलं होतं तेही सांगतो तुम्हाला. सुरुवातीला वडील गेल्यानंतर 1 वर्षानंतर हे करायचं ठरवलं होतं. 1 वर्षानंतर म्हणजे त्यांच्या वर्षश्राद्धानंतर जे काय मी निर्णय आता घेणार आहे किंवा घेतले होते हे त्यावेळी जे मी म्हणजे घेतले होते निर्णय ते मी आजही इम्प्लिमेंट करण्याच्या मनस्थितीमध्ये आहे. कारण वडिलांची तशी इच्छा होती. पण ते 1 वर्ष मी दिलं होतं समोरच्याला. सुरुवात कुठून होती? तर गावाकडून. वडिलांनी सांगितलेलं, बाबा आता ह्याच्या पुढे वेळ देऊ नको जास्त. जर मी राहिलो असलो तर मीच करेन सर्व. पण मी जर नसलो, मी जर या जगातून निघून गेलो तर तू माझ्या पश्चात तातडीने निर्णय घे आणि गावचा विषय संपवून टाक. तो विषय मार्गी लाव. पण मी वडिलांना एक गोष्ट सांगितली होती की मी सुद्धा प्रयत्न करेन. मी सुद्धा एक समोरच्याला संधी देईन. माझ्या परीने मी ते प्रयत्न करेन. माझ्या परीने मी ती गोष्ट साध्य करण्याचा प्रयत्न करेन. त्यामुळे मी त्याला काही वेळ देईन. आणि तो 1 वर्ष मी त्यांना दिला होता. आणि त्यानुसार त्यांच्याशी मी संवाद साधले पण होते. वरचेवर मी त्यांच्यावरती संवाद साधत होतो. वरचेवर मी तिथे जात होतो. त्या 1 वर्षभराची गोष्ट सांगतो. त्यावेळी माझी मानसिक स्थिती स्थिर नव्हती. कारण माझे वडील अचानक या जगातून निघून गेले होते. जी गोष्ट मला आजही मी ॲक्सेप्ट करत नाही आहे. माझे वडील ज्या प्रकारे गेले आणि त्यांचं वय खूप नव्हतं, अगदी 58. ज्या वयात मी आज आहे त्या वयाच्या आसपास ते असताना त्या जगातून गेलेले आहेत.
ही गोष्ट माझ्या मनाला अजूनही लागलेली आहे, ती खंत अजूनही राहिलेली आहे. आणि काय महत्त्वाची गोष्ट, तर त्यांचे ते वाक्य, राजू माका जगाचा रे. पण ठीक आहे, ती परिस्थिती तशीच होती आणि त्यांनी परिस्थिती ती स्वतःवरती आणून ठेवली होती. मी त्यावेळी त्यांना वेळोवेळी सांगत होतो. असो मित्रांनो, तो विषय आज माझ्यासाठी महत्त्वाचा नाही आहे. मी त्यांच्याशी काय बोललो, काय करत होतो, काय त्यांचा आणि माझा संवाद झाला, आज तो विषय महत्त्वाचा नाही आहे. तर ती वेळ निघून गेली आणि ते या जगातून गेलेत. पण त्यानंतर मी 1 वर्ष दिला समोरच्याला. पण असं अघटित घडलं त्या काळामध्ये. 1 वर्षानंतर मी निर्णय घ्यायचा ठरवला होता. मग तुम्ही म्हणाल का नाही घेतलात? त्यामुळे अशी अघटित घटना घडली वर्ष श्राद्धाच्या दिवशी, आणि ती सुद्धा गावाला. जी घडू नये होती ती घडली. असो, त्याच्यात कोण किती जबाबदार आहे ही गोष्ट एक वेगळी आहे. त्याच्यावरती एक वेगळी चर्चा होऊ शकते मित्रांनो. आणि त्यानंतर मी परत बॅकफूटवर आलो. नाहीतर ठरवलं होतं आता निर्णय घ्यायचे, सर्वांसमोर ही गोष्ट मांडायची आणि गावच्या प्रॉपर्टी संदर्भात, जमिनी संदर्भात जे काय तिकडचे त्याची जी मानसिकता आहे, त्यांची मानसिकतेला एक शेवटचा नमस्कार करायचा. कारण सर्व आजमावल्यानंतर मला तेच दिसलं की यांची मानसिकता आयुष्यात बदलणार नाही. ते मी ठाम झालो आणि जे माझ्या वडिलांचे मत होते तेच मत मी कायम केलं होतं. मित्रांनो, लक्षात घ्या. म्हणून 1 वर्षानंतर जो निर्णय मला घ्यायचा होता तो मी घेऊ शकलो नाही. त्याला कारण त्या वर्षश्राद्धाच्या दिवशी घडलेली घटना. त्याच्यानंतर परत काय झालं, त्या वर्षश्राद्धानंतर काय झालं की माझं लक्ष परत माझ्या कुटुंबापर्यंत आलं. कारण तिथे ज्या घटना घडल्या त्याच्यामुळे सर्व विस्कळीत झालं होतं, मन कलुषित झाली होती. आता परत ते कुटुंब सावरायचं आहे, सांभाळायचं आहे, परत ते एकसंध ठेवायचं आहे. यासाठी आपल्याला प्रयत्न करायला पाहिजे. मग माझा मोर्चा तिकडे वळला. तो विषय राहिला बाजूला आणि तो विषय मी करू शकत नव्हतो. कारण पहिल्यांदाच गावामध्ये त्याची नाचक्की झाली होती त्या विषयामुळे. त्यामुळे जर मी जमिनीचा आणि इतर गोष्टीचा विषय करायला गेलो असतो तर तिथे वेगळे हे निघाले असते, मतांतर झाले असते. असो मित्रांनो, मग मी माझ्या कुटुंबाला एकसंध ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आणि माझा अपमानही झाला त्यावेळेला. ज्यांच्यापर्यंत मी पोचलो, ज्यांना मी ती गोष्ट समजावण्याचा प्रयत्न केला, त्यांनी माझा अपमानही केला. आता मी कोणाचाही नामोल्लेख नाही करणार. एक आहे विषय की माझी आई खूप झाली होती, हर्ट झाली होती त्या विषयामुळे, आणि शेवटपर्यंत ती गोष्ट तिच्या मनात राहिली आणि तिने शेवटी बोलून सुद्धा दाखवलंय ते मला. असो मित्रांनो, पण ती गोष्ट तिच्या मनाला लागून राहिली की आपल्या पतीच्या पश्चात ही घटना घडली आणि त्याला जबाबदार आपलं कुटुंब आहे. त्यामुळे तिचं मन विचलित झालं होतं आणि तिने एकाच व्यक्तीला म्हणजे 3 व्यक्तीला टार्गेट केलं होतं. त्यावेळी 3 व्यक्तींना टार्गेट केलं होतं मित्रांनो, लक्षात घ्या. आणि त्या 3 व्यक्तीमध्ये सर्वात जास्त टार्गेट एकाच व्यक्तीला केलं गेलं होतं. तिच्या मनात त्या व्यक्तीबद्दल आणखीन दुर्भावना निर्माण झाली होती आणि मला ते होऊ द्यायचे नव्हते. कारण मित्रांनो, एका हाताने टाळी वाजत नाही. मी त्या एका व्यक्तीलाही मी दोष देणार नाही. कारण त्या व्यक्तीला त्या स्थितीला आणण्यासाठी सुद्धा काहीतरी परिस्थिती कारणीभूत ठरलेली असणार. पण आता त्याच्यावरती मी जास्त चर्चा नाही करणार. म्हणून मी सतत आईला सांगायचा प्रयत्न केला, समजवायचा प्रयत्न केला की नाही, तू जो हा विचार करतेस आणि एकाच व्यक्तीला तू टार्गेट करतेस, त्या इतर 2 व्यक्तींनाही तू टार्गेट करतेस, त्याच्याबरोबर त्या व्यक्तीलाही टार्गेट करतेस, ही गोष्ट मला
पटत नाही आहे. जास्त करून त्या व्यक्तीला तू टार्गेट करतेस आणि ह्याच विषयावरून ती माझ्याशी हळूहळू दूर व्हायला लागली. त्या व्यक्तीला मी सांभाळण्यासाठी जो प्रयत्न केला, त्या परिस्थितीला मी सांभाळण्याचा प्रयत्न केला, इतरांनी नाही साथ दिली मला. उगी याच्याऐवजी काय केलं तर आगीत तेल ओतण्याचा प्रयत्न केला. आणि त्यावेळेला मलाही सर्वात मोठं बाकीच्यांनी जे टार्गेट केलं होतं ना, ते मला केलं होतं. म्हणजे ज्यांनी तो विषय घडवला त्याने तो मलाच टार्गेट केलं होतं की ह्याच्यामुळे. मित्रांनो, त्याचं रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे, ते मी सिद्ध करू शकतो. कारण ती सुरुवात होती माझ्या आयुष्यातली. सुरुवात वडिलांनी सांगितलेलं की पुरावे ठेव, आणि वडिलांचे मी शतशः आभार मानतो. हे जर मी पुरावे ठेवले नसते, जे पुरावे गोळा केले नसते, तर खरोखरच जे शब्द त्या वापरले गेलेत, जी गोष्ट माझ्यासमोर सांगितली गेली त्या स्मशानभूमीत, त्या कैलासभूमीत, की राजू तू साधो असंच, बस मी साधा नाही आहे, एवढा साधा नाही आहे, मी परिपक्व आहे, मूर्ख तर नाहीच आहे. असो मित्रांनो, तर त्या विषयामुळे मी ती गोष्ट साध्य करू शकलो नाही. आणि त्यावेळी आजीसुद्धा जिवंत होती आणि आपल्या मुलाच्या पश्चात, मोठ्या मुलाच्या पश्चात ही घटना घडली, तीही तिच्या मनाला लागून राहिली होती. म्हणून तो गावचा विषय तसाच विषय राहिला. अन्यथा तो विषय मी मार्गी लावणारच होतो 100%. तो एक विषय झाला. त्यानंतर आईला सावरायचं होतं मला, आईला सांभाळून घ्यायचं होतं. मी तिच्या नजरेत काय झालो होतो, वाईट झालो होतो. मला व्हिलन बनवण्याचा प्रयत्न केला गेला आजूबाजूने. मित्रांनो लक्षात घ्या, मला त्याच्यात व्हिलन बनवण्याचा प्रयत्न केला आणि तो केला, अगदी सक्सेसफुल केला. तिच्या नजरेतनं मला उतरवण्याचा प्रयत्न केला, सक्सेसफुल. तरी सुद्धा तिला कळत होतं. मित्रांनो, हे मी असं का म्हणतोय, तिला कळत होतं, कारण तिने जे काय लिहून ठेवलं आहे ना, काही 4 शब्द, त्याच्यावरून ती गोष्ट मला कळली. आणखीन त्याच्यानंतर मी तिच्याशी काही संवाद साधलेत, त्यावेळी मला गोष्ट कळली. मित्रांनो लक्षात घ्या, म्हणजे हा विषय अशा प्रकारे लांबणीवर पडत गेला. त्यानंतर तुम्हाला मी याच्या अगोदर माझ्या त्या इतर चॅनल, म्हणजे जे 18 मी जे हे बनवलेत, अध्याय बनवलेत, त्याचा मी उल्लेख केला आहे. मग ते व्यवहार का पूर्ण होऊ शकले नाहीत, जे व्यवहार करायचे पुढे का पूर्ण होऊ शकले नाही, त्याचा मी उल्लेख केलेला आहे. त्याचा उल्लेख मी आता परत ह्या व्हिडिओमध्ये नाही करत बसणार. तुम्हाला जर ते समजून घ्यायचं असेल तर जाऊन ते 18 व्हिडिओ पाहू शकता तुम्ही. मित्रांनो लक्षात आलं का? त्याच्यानंतर अशी विषय आला, ह्या घरासंदर्भात एक परिस्थिती अशी निर्माण झाली की सोसायटीला ह्याच्याकडून, वकिलाकडून एक नोटीस देण्यात आली. आणि ती नोटीस त्याच वकिलानेच मला सांगितलं की असा असा हा विषय होतोय. त्याच वकिलाने, ज्या वकिलाने ती नोटीस दिली, त्यात तो माझा मित्र आहे. त्यांनी मला कळवलं की राजेश, हा असा असा विषय होतोय, तुझ्या आईच्या नावावरती ते घर करण्याचा एक षडयंत्र रचलं जाते. आई फक्त एक त्याला माध्यम असेल, असं त्याने अगदी स्पष्ट भाषेत मला सांगितलं. मित्रांनो, आता मी त्याच्याशी चर्चा केल्यानंतर मला जेवढे कळलं त्यावेळी मी पहिला आईशी संवाद साधला, माझ्या आईशी संवाद साधला. अगं, तुला तुझ्या नावावर करून घ्यायचं आहे, मग त्या वकिलाकडून नोटीस देण्याची काय गरज आहे, वकिलामार्फत कळवण्याची काय गरज आहे, वकिलापर्यंत जाण्याची काय गरज आहे? तू मला सांगायचंस ना की तू ह्याच्यात अडचण आहेस.
आणि माझी अडचण दूर करण्यासाठी तुला वकिलाकडे जायची गरज नाही. तू मला सांगायचं होतं, मी सांगितलं असं सोसायटीत जाऊन की बाबा माझ्या आईच्या नावावर कर म्हणून. मग तिने त्यावेळी जे काय सांगितलं, जे काय वक्तव्य मी ऐकलं, काय म्हणाली ती की तू अमुक ह्या व्यक्तीला द्यायला बघत नाहीयेस आणि मला त्याच्या नावावरती घर करायचं आहे. मी बोललो म्हणजे त्या व्यक्तीच्या नावावर तुला जर घर करायचं आहे असं, याच्या मागे कारण काय आहे? तर त्या व्यक्तीने तिला धमकी दिली होती. मित्रांनो लक्षात घ्या, त्या व्यक्तीने त्या माझ्या आईला धमकी दिली होती. काय? जर हे असं होत राहिलं तर मी घर सोडून जाईन, मी रस्त्यावर राहीन, मी आत्महत्या करीन माझ्या कुटुंबासकट, वगैरे वगैरे. म्हणजे विचार करा, तिला इमोशनल ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला, तिला घाबरवण्याचा प्रयत्न केला. मग मी तिला विचारलं, प्रश्न केला, प्रतिप्रश्न केला, जर हीच गोष्ट मी केली तर? ज्या व्यक्तीने ही तुला गोष्ट सांगितली आहे, ज्या व्यक्तीने तुला भीती दर्शवली आहे, तुझ्या मनात निर्माण केली आहे, आणि हीच गोष्ट जर मी केली तर काय? मग तुझं उत्तर काय असेल? मग तुझा निर्णय काय असेल? तेव्हा तिने मला सांगितलं, माझा विश्वास आहे तू असं काय असा चुकीचा वागणार नाहीस. मित्रांनो, हाच विश्वास माझ्या आईचा महत्त्वाचा होता माझ्यासाठी. आणि मी असं काहीच करणार नाही. मला असे काय म्हणतात त्याला, पेत्रे आजमावायची गरज नाही आहे. असे पेत्रे आजमावायची गरज नाही आहे मित्रांनो. मला जे काय करायचं आहे ते समोरासमोर. मग तिला मी सांगितलं की तू आता सांग मला काय करायचं, तुला सांग काय करायचं. हे तिने सांगितलं तू निर्णय घे, तू काय करायचं आहे ते. मी तिला सांगितलं असं जर होत असेल तर मी सोसायटीला पत्र देतोय की माझ्या अनुमतीशिवाय याचा वडिलांच्या नावावरचा फेरफार होऊ नये. ठीक आहे. मी तिला सांगितलं हे जर तू अशा प्रकारे जर करत असशील, अशा प्रकारे जर हे घडत असेल तर हे अनैतिक आहे, आणि ह्याला जर तू मान्यता देत असशील तर तसं स्पष्ट सांग मला. मी आता घरातून बाहेर पडतो. आता मी घरातून बाहेर पडतो. 2 वेळा मी घरातून बाहेर पडलो होतो. 1 वेळा बाहेर पडलो तर तुझ्या निदर्शनात आणण्यासाठी. दोन्ही वेळा तुझ्या घरातून बाहेर पडलो, सॉरी 1 वेळा नव्हे 2 वेळा जो मी बाहेर पडलो त्यावेळी मी तुझ्या निदर्शनात आणून देण्यासाठी की वास्तवामध्ये काय चाललंय, काय सत्य आहे, काय वास्तव आहे, पण तुझ्या आजही लक्षात आलेलं नाही आहे. आजही लक्षात आलेलं नाही. त्यावेळी माझ्या आईने माझे दोन्ही हात पकडलेत आणि सांगितलं, मला कळतेय, मला हे सर्व कळतेय, पण काय करू मी? मन कुठेतरी धजावते. म्हणजे ती घाबरली होती. मित्रांनो लक्षात घ्या. मग मी तिला आश्वासित केलं की असं काही घडणार नाही, असं कोणी काही करू शकत नाही, ही फक्त एक धमकी आहे. आणि मग मी ते पत्र सोसायटीला दिलं की माझ्या सहमतीशिवाय याचा फेरफार होऊ नये. मित्रांनो लक्षात घ्या. का? मग मी विचार केला की आता ही जी अडी बसली आहे, ही अडी दूर करण्यासाठी काय करायला हवं. हे जे काय मनात, माझ्या कुटुंबियांच्या मनात जे काय माझ्याबद्दल प्रश्न निर्माण झाले ते दूर करण्यासाठी काय करायला पाहिजे. आणि मग त्यानंतर मी ते प्रयत्न केले 2 घराचा सौदा करण्याचा. त्याचा मी उल्लेख केला आहे मागच्या व्हिडिओमध्ये. म्हणजे जे 18 व्हिडिओ बनवले त्याच्यामध्ये त्याचा उल्लेख केला आहे. मग काय करायचं, त्याच्यातनं मार्ग कसा काढायचा. तो माझ्या सोसायटीमधीलच तो 1 RK 1 रूम किचन त्याचा सौदा करण्याचा प्रयत्न केला होता. आणि शेजारच्या सोसायटीतील त्या 1 BHK घराचा मी सौदा करण्याचा प्रयत्न केला होता, पण ते निष्फळ ठरलं. आणि मी आभार मानतो परमेश्वराचे, आभार मानतो, कारण मला आणखीन काहीतरी कळलं, आणखीन वास्तव माझ्यासमोर आलं, आणखीन उघड झालं. मित्रांनो लक्षात घ्या, जे माझ्या आयुष्यात ज्या काही गोष्टी आल्या आहेत ना, ज्याला आपण म्हणतो वाईट,
दुःखदायक, माझ्यासाठी ते दुःखदायक वाईट नाही आहे. माझ्यासाठी ते काय आहे, अगदी मला बळकट करण्याची, मला क्षमता ताकद देण्याची माझी ती ती गोष्ट आहे. म्हणजे मला त्याच्यामधून मी उलट आणखीन स्वतःला डेव्हलप करू शकलो. सांगायचा उद्देश तुमच्या लक्षात आला असेल. मी आणखीन डेव्हलप करू शकलो. मित्रांनो, आपण म्हणतोय त्याच्यानंतर पुढचं गोष्ट, आता पुढे आई गेली, त्या पिरियडमध्ये सर्व गोष्टी घडत होत्या, सगळं चित्र विचित्र घडत होतं. आई गेली. आई गेल्यानंतर सुद्धा मी एक प्रयत्न केला. आई गेल्यानंतर सुद्धा एक प्रयत्न केला, त्या कुटुंबाला एक संध करण्याचा. पण त्या अगोदर आई गेल्यानंतर मी 1 वर्ष मागितलं होतं माझ्या पत्नीकडे, की 1 वर्ष, आणि जे काही तिच्याशी संवाद साधले होते की मी सर्वांचे संबंध तोडलेले आहेत, कोणी नको मला, तू, मी आणि माझी मुलगी, 1 वर्ष 2 वर्ष मला दे तू, आपण यांच्याशी दूर राहूया. पण तिला ते कळलं नाही त्यावेळेला मला काय म्हणणं आहे. मी तिलाही समजावून सांगितलं होतं, पण तिच्या त्या डोक्यात उतरलं नाही. पण आजूबाजूची परिस्थिती तशी होती. मी तिला दोष देणार नाही, कारण तेवढी तिची बुद्धी नाही आहे, समजण्याइतकी तिची बुद्धी नाही आहे. त्यामुळे कदाचित, आणि आजूबाजूची जी आहेत तिच्या माहेरचे किंवा तिच्या सासरचे, ते होतेच लगे रहो. त्यामुळे तिने जे काय निर्णय घेतले, जी काय तिने तिच्याकडून घडलं अघटित, म्हणजे चुका घडल्या, त्याला मी पूर्णपणे तिला दोष देत नाही. ती परिस्थिती तशी निर्माण झाली. तिने एकच शब्दात मला हे केलं की सर्व चुकीचे आहेत आणि तुम्ही एकटे बरोबर आहात का. तिने काय बोलले, सर्व चुकीचे आहेत आणि तुम्ही एकटे बरोबर आहात का. बस तिथेच मी समजून गेलो की आता पुढे बोलण्यात काही अर्थ राहिला नाही. मित्रांनो, लक्षात घ्या. आणि त्या काळामध्ये जे काय घटनाक्रम घडत गेले, त्यामुळे मी काय झालो होतो, डामाडोल झालो होतो, अस्थिर झालो होतो. मानसिकदृष्ट्या मी अस्थिर झालो होतो. मी स्वतःला स्थिर करण्याचा प्रयत्न करत होतो. मी स्वतःवरती काम करायला सुरुवात केली. माझा व्यवसायाची माती झाली, माझ्या उद्योगाची माती झाली, माझ्या कामधंद्यांची माती करून घेतली. मी परत एक विचार केला की परत एकदा मला कुटुंबावरती मेहनत घ्यावी लागणार, त्याला परत एक संध ठेवण्यासाठी मेहनत घ्यावी लागणार. कारण त्याच्यामध्ये आता माझी पत्नीसुद्धा आली होती आणि माझी मुलगीसुद्धा आली होती. का त्या दोघांना मला सावरून घ्यायचं आहे, सांभाळून घ्यायचं आहे. त्यामुळे मी इतरांचा विचार नाही करत होतो. प्रकर्षाने मला आता त्या दोघांना सांभाळून घेण्याची गरज होती. आणि मग त्या दोघांवरती माझं काम सुरू झालं. त्या दोघांना सांभाळून घेण्यासाठी, त्या दोघांना हे करण्यासाठी. आणि त्यामध्ये ह्या गोष्टी काय झाल्या, पुढे जात राहिल्या. मित्रांनो, पण त्याबरोबर मी इतरांशी संवाद साधत होतो. इतरांशी सुद्धा संवाद साधत होतो. त्यांच्या दरवाजापर्यंत पोहोचत होतो. कोणी माझ्या दरवाजात नाही आलंय. आई गेल्यापासून कोणीही माझ्या दरवाजात आलेलं नाही आहे. स्वतःहून, मनापासून जे कोण आलेत ते मतलबासाठी आलेत. पण मी स्वतःहून स्वच्छ मनाने प्रत्येकाच्या दरवाज्यात गेलेलो आहे. प्रत्येकापर्यंत पोहोचलो आणि त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. असो मित्रांनो, मला उत्तर काय द्यायचं आहे की मी अजून का इतकी वर्ष का घालवली, ते म्हणजे त्या कुटुंबासाठी. सुरुवातीला माझ्या त्या कुटुंबासाठी, जे त्यावेळी विवाह व्हायच्या अगोदरची परिस्थिती होती, त्यानंतर विवाह झाला, विवाह झाल्यानंतर जी परिस्थिती निर्माण झाली, मग त्याच्यात एक सदस्य वाढला, म्हणजे माझी पत्नी. परत एक मूल आलं, जन्माला आलं, म्हणजे आणखीन एक सदस्य वाढला.
म्हणजे जबाबदारी माझी वाढत गेली मित्रांनो. आणि ह्या सर्व कुटुंबाला एक संध ठेवण्यासाठी माझे प्रयत्न सुरू झाले आणि त्यामुळे ह्या सर्व गोष्टीला विलंब लागला. मित्रांनो, मी आता ह्या गोष्टीचा कदाचित हा माझा व्हिडिओ मोठा होईल, लांबणीवर जाईल, विस्तारेल. मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट आधी तुम्हाला एक सांगतो. जे माझं भविष्य आहे, जी माझी पुढची पिढी आहे, त्यांना मी सांगू इच्छितो. काय सांगतोय मी? की अनुशासित जीवन जगा. अनुशासन म्हणजे कसं? कुठल्याही स्थितीत आणि कुठल्याही परिस्थितीत त्याच्यात सातत्य राहावं. आपण जे एखादं काम घेऊ त्याच्यात सातत्य राहावं. त्याच्यातून आपण निष्पन्न करेपर्यंत, एखादी गोष्ट त्याच्यातून आउटपुट काढेपर्यंत आपण त्याला सर्वस्व अर्पण करायचं आहे. सर्वस्व अर्पण करायचं आहे. तरच आपण ते साध्य करू शकतो. तरच ते आपण साध्य करू शकतो. कदाचित जर साध्य करू शकलो नाही तर आपल्या मनाला खंत राहणार नाही. आपण हे सर्वस्व अर्पण केलं, आपण सर्वस्वीपणाला लावलं. हे विद्यार्थ्यांना मी सांगतोय. जर कोण विद्यार्थी ऐकत असेल, समजत असेल तर आपण कसं वागावं हे आपल्या हातात आहे. आपण कसं वागावं हे आपल्या हातात आहे. पण इतरांनी कसं वागावं हे आपल्या हातात नाही आहे. हे आपण ठरवू शकत नाही. आपण त्याच्यावरती लादू शकत नाही. एकतर आपण त्याला मार्गदर्शन करू शकतो, त्याला सल्ला देऊ शकतो. मित्रांनो, लक्षात घ्या. पण तो तसाच वागेल आपल्या म्हणण्याप्रमाणे, आपल्या विचाराप्रमाणे असं आपण ठाम ठरवू शकत नाही. असा आपण निर्णय देऊ शकत नाही. मित्रांनो, लक्षात आलं का? कारण प्रत्येकाची विचारसरणी ही वेगवेगळी असते. पण तुमच्या हातात आहे तुम्हाला कसं वागायचं. उदाहरणार्थ सांगतो मित्रांनो. उदाहरणार्थ, कारण एक प्रश्न मला उपस्थित केला होता की कधीपर्यंत चालणार, किती चालणार. उदाहरणार्थ एक गोष्ट सांगतो. एक साधू त्या तलावात आंघोळ करत होता आणि त्यांच्या निदर्शनात आला की एक विंचू त्या तळावात बुडतोय. त्यांनी लगेच त्या विंचवाला आपल्या तळहातावर घेतलं. आता विंचवाचा स्वभाव तुम्हाला माहिती आहे, डंख मारणं. त्यांनी डंख मारला. ते त्याला घेऊन किनाऱ्याकडे चालले होते, तलावाकडून. परत तो डंख मारल्यामुळे हातातला पडला. तो परत पाण्यात. परत त्यांनी उचलला त्याला. परत उचलल्यावर परत त्याने डंख मारला. अशी ती किनाऱ्यापर्यंत जाईपर्यंत ती गोष्ट घडत होती. साधू त्याला वाचवत होता, तो डंख मारत होता. आणि शेवटी नेऊन त्यांनी त्याला किनाऱ्याला सोडलं. तेव्हा किनाऱ्याला बसलेल्या व्यक्तीने त्यांना विचारलं की बाबा, तुम्ही हे काय करत होतात? तो तुम्हाला डंक मारतोय आणि तुम्ही त्याला वाचवताय. त्यामुळे त्यांनी सांगितलं की हा माझा स्वभाव गुणधर्म आहे आणि तो त्याचा स्वभाव गुणधर्म आहे. त्याचा स्वभाव गुणधर्म मी बदलू शकत नाही, पण मी माझा स्वभाव गुणधर्म सुद्धा बदलू शकत नाही. माझा गुणधर्म आहे की त्याला वाचवणं आणि मी तो वाचवलेला आहे त्याला. मित्रांनो, लक्षात आलं का? आपला गुणधर्म आपण कुठल्याही वेळी, वेळ, काळ, परिस्थिती कुठली येऊन दे, स्थिती येऊन दे, आपला गुणधर्म बदलता कामा नये. ही एक गोष्ट झाली मित्रांनो. म्हणजे आपण आपल्या गुणधर्माप्रमाणे चालणं गरजेचं आहे. ही गोष्ट अगदी मनोमन तुम्ही काय करा, बांधून ठेवा गाठीला. आपण म्हणतो मी ह्याला ओळखलं, मी त्याला ओळखलं, ह्याला ओळखलं, त्याला ओळखलं, जगाला ओळखलं. मित्रांनो, तुम्ही ओळखलंच नाही कोणाला असं मी का म्हणतो? तुम्ही कोणालाही ओळखलं नाही असं मी का म्हणतो? कारण तुम्ही स्वतःला ओळखलं नाहीये. तुम्ही स्वतःला ओळखलेलं नाहीये. तुमच्यातला जो गुण आहे ना, मी जे उल्लेख केले मागच्या व्हिडिओमध्ये काही व्यक्तींचा, तर तो गुणधर्म तुम्ही स्वतः ओळखलेला नाहीये. तुमच्यामध्ये काय गुणधर्म आहे? माझा त्या व्यक्तींना उद्देशून नाहीये, पण माझा म्हणण्याचा उद्देश तो आहे की आपला गुणधर्म आहे ना, आपल्यामध्ये जो असलेला गुणधर्म, चांगला धर्म, गुणधर्म, तो गुणधर्म आपण आपला ओळखला नाहीये तर आपण जगाला काय ओळखणार?
पहिला आपण आपला गुणधर्म ओळखायला पाहिजे. तो कुठला गुणधर्म? की आपण काय वास्तव, सत्य, कळलं का, आणि सातत्य. वास्तव, योग्य कर्म करणं, योग्य विचार करणं, परिस्थिती आली म्हणून त्या योग्याला अयोग्य ठरवणं नव्हे, आपल्या मतलबासाठी योग्याला अयोग्य ठरवणे नव्हे, आपल्या स्वार्थासाठी योग्याला अयोग्य ठरवणे नव्हे. तर जो गुणधर्म आहे आपला सात्विक गुणधर्म, चांगला गुणधर्म, त्याला जोपासणं आणि आपल्याला स्वतःला ओळखणं आणि स्वतःचा उद्धार करणं. मित्रांनो लक्षात आलं, आधी स्वतःला ओळखा आणि मग जगाला ओळखण्याच्या भाषा वापरा. मी स्वतःला ओळखलेलं आहे, त्यामुळे मी ओळखू शकतो कोण आहे. प्रत्येकाला मी आजमावलं मित्रांनो, ह्या क्षणापर्यंत मी आजमावलं प्रत्येकाला, पण ह्या पुढे नव्हे. आता मला आता कोणालाही आजमावायचं नाही आहे. जेवढं आजमावायचं आहे तेवढं मी आजमावलं, आर्थिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्या सुद्धा प्रत्येकाला मी पूर्णपणे आजमावलेलं आहे. बस आज हा जो व्हिडिओ बनवतोय त्या क्षणापर्यंत, त्याच्यानंतर मला कोणालाही आजमावायचं नाही आहे. जेवढं त्याला समजवायचं आहे, जेवढं त्याला सांगायचं आहे तेवढं मी सांगितलेलं आहे. आता हे कधीपर्यंत चालणार हा एक प्रश्न आहे. त्या व्यक्तीला मी त्याचं उत्तर वेळोवेळी दिलेलं आहे. या प्रश्नाचं उत्तर मी त्या व्यक्तीला वेळोवेळी दिलेलं आहे. परत एकदा देतो या व्हिडिओमार्फत. मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी. तुम्हाला बिरबलाची गोष्ट माहीत असेल. बिरबलाची गोष्ट कोणती आहे? म्हणजे अनेक गोष्टी आहेत, त्याच्यातली एक गोष्ट ते म्हणजे माकडीण. म्हणजे प्रत्येकाला आपला जीव प्यारा असतो, प्रत्येकजण आपल्या स्वतःवरती प्रेम करतो. आणि मित्रांनो हे खरं आहे, प्रत्येक व्यक्ती स्वतःवरती प्रेम करते, कितीही ती असली तरी. कितीही त्यांनी दाखवलं ही माझी नाती आहेत, हे माझं हे आणि माझं तमुक आहे, अमुक आहे, तमुक आहे, पण शेवटी प्रत्येक व्यक्ती आपल्या स्वतःवरतीच प्रेम करते, आपल्या स्वतःच्या जीवावरतीच प्रेम करते. आणि हे त्रिवार सत्य आहे. आता ते सत्य कसं असेल ते मी उलगडतोय मित्रांनो. ती खरोखर स्वतःवरती प्रेम करते की नाही त्याचा मी उलगडा करतोय. मी स्वतःवरती प्रेम केलेलं आहे, आजही प्रेम करतोय आणि ह्या पुढेही मी प्रेम करत राहणार. 100% मी स्वतःवरतीच प्रेम करतो. इतरांबरोबर मी स्वतःवरती प्रेम करतो. आता मित्रांनो त्या गोष्टीकडे वळूया. ती गोष्ट काय आहे? ती गोष्ट आहे माकडीण आणि माकडीणीच्या पिल्लीची. ज्यावेळी बादशाहाने विचारलं बिरबलाला की सर्वात प्रेम कोण कोणावरती करतो, तर बिरबलाने सांगितलं की प्रत्येक स्वतःवरती प्रेम करतो, प्रत्येक व्यक्ती स्वतःवरती प्रेम करते. मग आता ते सिद्ध कर. मग बिरबलाने ती युक्ती योजली. माकडीण आणि माकडीणीच्या पिल्लाला एका मोठ्या विहिरीसारख्या हौदामध्ये टाकलं, जाग्यामध्ये टाकलं, सोडलं आणि त्याच्यात हळूहळू पाणी सोडायला सुरुवात केलं. ज्यावेळी ते पाणी त्या पिल्लाच्या डोक्यापर्यंत आलं त्यावेळी त्या माकडीणीला कळलं की आपला पिल्लू बुडणार, म्हणून त्याला उचललं आणि त्याने त्या पिल्लाला कमरेवर घेतलं. पाणी कमरेपर्यंत आलं. मग त्या पिल्लाला तिने आपल्या ह्याच्यावर घेतलं, कडेवर घेतलं. हळूहळू ते पाणी कडेपर्यंत आलं. कडेवरून तिने मग आपल्या पिल्लाला खांद्यावर घेतलं. पाणी हळूहळू खांद्यापर्यंत आलं. मग तिने आपल्या पिल्लाला डोक्यावर घेतलं. मित्रांनो लक्षात घ्या, त्या गोष्टी ती वास्तव गोष्ट सांगतोय मी तुम्हाला. ती तिथपर्यंत झालं, तिच्या नाकातोंडात पाणी जायला लागलं डोक्यावर घेतल्यानंतर. मग तिने काय केलं, ते आपल्या पिलाला पायाखाली ठेवलं आणि पिलाच्या डोक्यावरती पाय ठेवून ती त्या विहिरीतून बाहेर पडली. मित्रांनो लक्षात घ्या, ही गोष्ट आहे. इथपर्यंत गोष्ट तुम्हाला माहीत असेल. ह्याच्या पुढची गोष्ट मी तुम्हाला सांगतो. जर ती माकडीण खरोखरच स्वतःवरती प्रेम करणारी असते तर तिने ही कृती केली नसती. मित्रांनो लक्षात घ्या, तर तिने ही कृती केली नसती असं मी का म्हणतो, जर ती खरोखरच स्वतःवर प्रेम करणारी असती तर. कारण मित्रांनो
आता माझी पुढची गोष्ट सुरू झाली. जर मी त्याच्या जागी असतो, त्या माकडीनीच्या जागी मी असतो आणि माझं ते पिल्लू असते, तर मी काय केलं असतं? जर माझं माझ्यावरती प्रेम आहे, तर मी काय केलं असतं? माझं 100% प्रेम आहे. मग मी काय केलं असतं? अगदी कसोशीने प्रयत्न केले असते. कसोशीने प्रयत्न केले असते त्या पिलाला वाचवण्याचे. आणि ज्या क्षणी मला वाटलं असतं, की नाही, मी माझ्या पिलाला वाचवू शकत नाही आहे. मी माझ्या पिलाला वाचवू शकत नाही आहे, तर मी सुद्धा त्या पिलाबरोबर जलसमाधी घेतली असती. तुम्ही म्हणाल, किती मूर्ख माणूस आहे हा. मित्रांनो, मी मूर्ख नाही आहे, कारण मी स्वतःवरती प्रेम करतोय. आता तुम्हाला का हा माझा मूर्खपणा का नाही आहे हे तुमच्या लक्षात येईल. कारण का मी जलसमाधी का घेतली असती? मी त्या पिलाबरोबर स्वतःलाही संपवलं असतं. असं का? कारण मी जर वाचलो असतो त्या माकडीप्रमाणे, जर मी माझा जीव वाचवला असता, त्या विहिरीतून बाहेर पडलो असतो, तर रोज मेलो असतो मी. रोज, प्रत्येक क्षणाला मेलो असतो. ज्या ज्या वेळेला मला ती माझी ते मूल आठवलं असतं, ते पिल्लू आठवलं असतं, त्यावेळी मी रोज मेलो असतो. आणि मी काय डोक्यात आलं असं माझ्या प्रत्येक वेळेला, की त्या मुलाच्या डोक्यावर पाय ठेवून मी बाहेर पडलेलो आहे आणि माझा जीव वाचवलेला आहे. मग मी किती स्वार्थी आहे, किती मतलबी आहे. हे माझं मातृत्व नाही, हे माझं प्रेम नाही आहे. आणि रोज मेलो असतो, म्हणजे मी स्वतःला रोज त्रास दिला असता. रोज मेलो असतो याचा अर्थ लक्षात घ्या ना मित्रांनो. म्हणजे केवढा मी माझ्या आत्म्यावरती आघात केला असता. रोज मरणं, त्यापेक्षा एकदा मेलेलं परवडलं. म्हणून मी ती जलसमाधी घेतली असती. मित्रांनो, तिथेच थांबत नाही. आता जो प्रश्न उपस्थित केला ना एका सदस्याने, की हे कधीपर्यंत चालणार, आता त्याचं उत्तर मी देतोय. मित्रांनो, काय म्हणालो मी, की मी अगदी सर्वस्वीपणाला लावलं आणि त्या पिलाला मी वाचवू शकतोय त्या प्रसंगातून, त्या विहिरीतून बाहेर काढू शकतोय. पण त्या पिलाचा हट्ट, ते मुद्दाम की त्याला वाचायचं नाही आहे, त्याला गंमत बघायची आहे. आपली आई कशी बुडते हे त्याला गंमत बघायचं आहे. कशी ती मरते, कशी तडफडते हे त्याला बघायचं आहे. म्हणजे शेवटी सर्वस्व पणाला लावून मी त्याला वाचवू शकत असलो तरी सुद्धा, तो वाचू शकत असून सुद्धा, भले माझा जीव गेला तरी चालेल, पण मी त्याला वाचवणार आणि तो वाचतोय. त्यावेळी मग मी विचार करेन. मग ज्या माकडीने त्या बिरबलाच्या गोष्टीमध्ये केली, त्यावेळी मी ते निर्णय घेईन की मी कशाला माझ्या जीवाचं हे करू, जीव देऊ मी या पिलासाठी. हा एवढा निर्दयी आहे हे पिल्लू. त्याला मी वाचवू शकत असून सुद्धा तो वाचत नाही आहे, आपला जीव वाचवत नाही आहे. आणि त्याबरोबर मी सुद्धा वाचू शकेन कदाचित. म्हणजे आम्ही दोघंही वाचू शकू अशी परिस्थिती असताना सुद्धा ते पिल्लू काय करते, मला त्रास देते, मला रोखते. मग त्यावेळेला मी त्या पिल्लाच्या डोक्यावर पाय ठेवणार आणि बाहेर पडणार. का मित्रांनो? कारण मला त्यावेळी खंत नाही वाटणार, कारण मी सर्वस्व पणाला लावलं होतं आणि त्याला एक संधी दिली होती जगण्याची. भले मी मेलो तरी चालेल, भले मी बुडालो तरी चालेल, पण तुझा जीव वाचला. पण त्या बिलाचा जर हट्टच असेल, ते आपल्याला मरायचंच आहे, बुडायचंच आहे आणि समोरच्याला सुद्धा मारायचंच आहे. तो जर समजू शकत नसेल आपल्या त्या आईचं, त्या माकडीचं हृदय, विचार, तिला जर तो ओळखू शकत नसेल, तर अशा काय म्हणतात त्याला, नतद्रष्ट्याला जगण्याचा काही अधिकार नाही. अशा नतद्रष्ट्याला काही जगण्याचा अधिकार नाही आहे. मित्रांनो, लक्षात घ्या. त्यामुळे आता मी निर्णय घेतलेला आहे. माझ्या नाकातोंडात पाणी जायला लागलं आहे. हे जे निर्णय घेतलेत ना मी आता, जे व्हिडिओ बनवलेत, त्याच्या मागचा उद्देश तो आहे. हा शेवटचा प्रयत्न आहे. मी यांना सर्वांना बाहेर काढू शकतो. एवढी कॅपॅसिटी, एवढी कुवत, एवढी क्षमता माझ्यात आहे. आणि जर यांना बाहेर पडायचंच नसेल, ज्या सदस्याला बाहेरच पडायचं नसेल, तर मी त्याच्या मानगुटीवर, त्याच्या डोक्यावरती पाय ठेवून मी बाहेर पडणार.
अगदी माझ्या मुलीपर्यंत, माझ्या अपत्यापर्यंत मी गोष्ट करतोय. शेवटी मी तिला ह्या गोष्टीचं तिला मी बऱ्याच वेळा हे केलेलं आहे. ही गोष्ट मी बऱ्याच वेळा तिला सांगितलेली आहे, माझ्या अपत्याला, माझ्या मुलीला. तिला अजूनही कळलं नसेल तर त्याच्यावरती उपाय माझ्याकडे काही नाही आहे. कारण मित्रांनो, कृष्ण वंदे जगद्गुरू, ज्याला आपण म्हणतो जगद्गुरू, जगाचा गुरु, आणि त्यांनी जे गीता रहस्य दिलेलं आहे, मनुष्य प्राण्याला कसं जगायचं या कलियुगात, त्याचं रहस्य त्याला सांगितलेलं आहे. अशा श्रीकृष्णांना, अशा या जगतपित्याला, अशा या जगद्गुरूला आपल्या मुलाला काय करता आलं नाही, वाचवता आलं नाही. त्याने अगदी शेवटच्यापर्यंत प्रयत्न केले. त्या जगतपित्याने, त्या जगद्गुरूने शेवटपर्यंत प्रयत्न केले. त्या साम, त्याच्या मुलाचं नाव साम, पण तो शेवटी काय करायला गेला, आपल्या वडिलांचाच बळी द्यायला गेला. मग एकच त्यांच्या हातात उरलं, ते म्हणजे त्याचा विनाश करणं. कारण तो अधर्मी, ते षड्विकाराने ग्रस्त होऊन, रागाने, लोभाने, म्हणजे काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर याने प्रेरित होऊन श्रीकृष्णाने त्याचा वध नाही केला. कारण तो अधर्मी आहे आणि अधर्माला जगण्याचा अधिकार नाही आहे. कारण अधर्मामुळे काय होतोय, समाज दूषित होतोय, ही सृष्टी दूषित होते, हा निसर्ग दूषित होतोय. मित्रांनो, लक्षात आलं का? सृष्टीचा, निसर्गाचा जो उद्देश आहे तो दूषित होतोय अशा अधर्मी लोकांमुळे. ज्यांनी हे सृष्टी घडवली आहे, या पंचमहाभूतांनी, त्यांचा जो उद्देश आहे तो उद्देश काय होतोय, धूमिल होतोय, तो दूषित होतोय या अधर्मी लोकांमुळे. मग त्या अधर्माचा नाश होणं गरजेचं आहे, विनाश होणं गरजेचं आहे. मित्रांनो, तुमच्या लक्षात आलं असेल मी काय म्हणालो ते, अगदी स्पष्ट भाषेत मी सांगितलंय. आता याच्या पुढे सांगण्यासारखं आणखी काही नाही. साम, दाम, दंड, भेद. लक्षात घ्या. साम, साम सुद्धा म्हणजे समजावून सांगितलं. दाम, दाम सुद्धा कुठेतरी वापरलं, दंड सुद्धा केला. आता भेद, हा शेवटचा उपाय माझ्याकडे राहिलेला आहे आणि तो करणं भाग पाडू नये. मला तो करणं भाग पाडू नये अशी माझी एक नम्र विनंती आहे, अशी माझी नम्र विनंती आहे. अगदी शेजाऱ्या पाजाऱ्यापासून मी म्हणतोय, मित्रमंडळीपासून, माझ्या नात्यामधील माझ्या मुलीपर्यंत, म्हणजे आता तरी ते एक नातं माझ्या आहे. इतर सुद्धा आलीत नाती, इतर सुद्धा मुलं आलीत, इतर परिवार सर्व आले त्याच्यात, पण शेवटची ती माझी मुलगी, माझा अपत्य. कारण मी त्याच्यावरती अधिकार गाजवू शकतो, त्याला रोखू शकतो. कारण त्या अपत्यावरती मी हे केले आहे, संस्कार केले आहेत. त्याला मी ठोकू शकतो कुंभाराप्रमाणे, त्याला मी आकार देऊ शकतो, त्याला मी त्या भट्टीमध्ये झोकू शकतो. आवा म्हणतात त्याला रत्नागिरीमध्ये. त्या मडक्याला हे करण्यासाठी, पक्क करण्यासाठी आगीत मी झोकू शकतो. त्या चक्रावरती फिरवू शकतो, त्या मातीच्या गोळ्याला आकार देऊ शकतो, त्याला बाहेरून ठोकू शकतो, सर्व करू शकतो. कारण मी त्याच्यावरती संस्कार करतोय. म्हणून त्या माझ्या शेवटच्या नात्यापर्यंत. बाकी माझा अधिकार एक मर्यादित आहे, बाकीचे अधिकार आहेत ते मर्यादित आहेत. मी इतर मुलांना घेऊन ठोकू शकत नाही. पण माझ्या मित्रांनो, एक महत्त्वाची आणि आनंदाची, म्हणजे एक माझ्या हृदयाकडची गोष्ट सांगतो तुम्हाला. माझे जे विद्यार्थी आहेत ना, मी 3-4 शाळेमध्ये शिकवलं, आजही मला ते विद्यार्थी भेटतात. एक म्हणजे सुरुवात कुठून केली मी शिकवायला, तर सरस्वती विद्यालय, तिथले माझे विद्यार्थी. ज्या शाळेत मी शिकलो त्या शाळेत सुद्धा मी शिकवलं, सर्वोदय विद्यालय, तिथले माझे विद्यार्थी. दुसरे विक्रोळीची शाळा, स्वामी विवेकानंद हायस्कूल, आणि ठाण्याची न्यू इंग्लिश स्कूल, अशा
4 ते 5 शाळेमध्ये मी शिकवलेलं आहे आणि त्या 4 ते 5 शाळेमधल्या विद्यार्थी मला आजही भेटतात, कधीतरी संपर्क होतो आणि त्यांच्याकडून एक उद्गार येतो त्यांच्या मुखातून. बऱ्याच जणांच्या मुखातून मी एक उद्गार ऐकला आहे, सर तुमच्या मुलांचं किती हे असेल ना, म्हणजे किती भाग्यवान असतील ते, म्हणजे तुम्ही त्यांच्यासाठी सतत त्यांच्यासाठी आहात, उपलब्ध आहात, किंवा तुमच्या जवळचे जे आहेत तुमचे जे नातेवाईक त्यांच्यासाठी किती तुम्ही हे असाल. मित्रांनो, दुःख होते त्यावेळेला, मनातून दुःख होते. कारण मी शाळेमध्ये किती वेळ शिकवलं असेल, त्या मुलांशी किती संपर्कात असेल, काही काळ म्हणजे तासभर पण नव्हे. मग मित्रांनो विचार करा, ते विद्यार्थी मला समजू शकलेत, ते विद्यार्थी समजू शकलेत. आता ते उच्चस्तरीय झालेले आहेत, पदवीधर होऊन परदेशात सुद्धा गेले आहेत. एका तर विद्यार्थ्यांनी परदेशातून म्हणजे ऑस्ट्रेलियातून मला फोन केला आणि तो तिथे एक इंजिनियर म्हणून लागला आहे त्या ठिकाणी. त्यांनी सांगितलं, केळुसकर सर मला तुमची आज खूप प्रखरतेने आठवण झाली म्हणून मी तुम्हाला फोन करतोय. त्यांनी मला फोन केला, म्हणजे आता बरीच वर्ष झाली, त्याला 2-4 वर्ष होऊन गेली असतील, म्हणजे कोरोनाच्या अगोदरची गोष्ट आहे. त्याने काय म्हणाला तो मला, केळुसकर सर तुम्ही गणित आणि चित्रकला हा विषय शिकवत होतात ना, त्यामुळे आज मी या हुद्द्यावरती आहे आणि ही माझी प्रगती घडत आहे. मित्रांनो, गणित हा विषय ठीक आहे, प्राथमिक स्तरावरती मी त्याला शिकवलं होता गणित, आणि मी त्याची जी तयारी आहे ती पूर्णपणे करून घेतली होती. आणि दुसरा चित्रकला सुद्धा, आणि तो सुद्धा प्राथमिक स्वरूपाचा होता. पण त्या प्राथमिक शिक्षणाचा सुद्धा त्याला उपयोग झाला त्या इंजिनिअरिंगमध्ये. तो म्हणाला, मी तिथे माझ्यासमोर एक असा प्रश्न निर्माण झाला होता काम करताना, तो प्रश्न भले सोडवू शकत नव्हते, पण मी तो सोडवला, कारण तुमचं मार्गदर्शन. मित्रांनो लक्षात घ्या, माझ्यापेक्षा त्या मुलाचं कर्तृत्व मोठं आहे, महान आहे. मी त्याचं फक्त बोट पकडलं होतं आणि त्याला एक प्राथमिक शिक्षण दिलं होतं, पण त्यांनी ते प्राप्त केलं, मिळवलं त्या बेसवरती. म्हणून प्राथमिक शिक्षण सुद्धा महत्त्वाचं आहे मित्रांनो. जर तुम्ही प्राथमिक शिक्षण विसरलात, पुढचं पाठ आणि मागचं सपाट, तर काही अर्थ नाही मित्रांनो. त्यांनी मला सांगितलं की केळुसकर सर तुम्ही जे गणितं शिकवलीत, जे काय बेस आमचा मजबूत केला, त्यामुळे मी आज इथे कॅल्क्युलेशन करू शकतोय इंजिनिअरिंगमध्ये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जे काय चित्रकला हा विषय शिकवलात, त्यावेळी ज्या बारकावे तुम्ही आम्हाला सांगितलेत, त्या बारकाव्यामुळे आम्ही जो डायग्राम बनवतोय, इथे डायग्राम बनवतोय, तो डायग्राम आम्ही त्या बारकाव्यामुळे बनवू शकतोय. मित्रांनो, हे माझं काय आहे, योगदान आहे. जे व्यक्तीने मला विचारलं, तुझं काय योगदान आहे, तुझं काय योगदान आहे, माझं योगदान समाजासाठी अगदी निरंतर आणि चिरंतर चालू आहे. मग ते विद्यार्थ्यांना असो, किंवा एखाद्या गरीब महिलेसाठी असो, गरीब व्यक्तीसाठी असो, किंवा एखाद्या बेरोजगार युवकासाठी असो, युवतीसाठी असो, मी करतोय. माझं कर्तव्य मी पार पडतोय, माझं योगदान मी पार पाडतोय, आणि मी त्याचे ढोल ताशे वाजवून त्याचा हे नाही करत आहे, पण आज सांगण्यासाठी भाग पाडलं गेलं. ते आपसूक येईल जगासमोर. जर ते मी करतोय ना, ते आपसूक जगासमोर येईल. सूर्याला सांगावं लागत नाही की माझी वाखाणना करा, माझा जयघोष करा. तो स्वयंभू आहे. आणि मित्रांनो, तुम्ही स्वयंभू बनण्याचा प्रयत्न करा. सूर्यासारखं स्वयंभू बनण्याचा प्रयत्न करा. कोणी तुम्हाला दिवा दाखवावा अशी परिस्थिती निर्माण करू नका, अशी इच्छा धारण करू नका. भले तुम्ही तुमच्या आयुष्यात एखादी गोष्ट साध्य करा, अगर करू नका. तुमच्या नजरेतून तुम्ही पडू नका. ज्या क्षणी तुम्ही तुमच्या नजरेतून पडाल, त्या क्षणी तुमच्या जीवनाला अर्थ शून्य असेल.
आणि ह्याचीच काळजी मी घेत आलेलो आहे सतत. मी माझ्या नजरेतून पडणार नाही, माझ्या नजरेतून मी पडणार नाही याची सतत मी काळजी घेत आलो आहे आणि ह्या पुढेही घेतोय. कारण मी मनुष्य आहे, पण मनुष्य प्राणी हा बुद्धिवान आहे. जर आपल्या बुद्धीचा वापर आपल्याला करता येत नसेल तर आपल्याला मनुष्य प्राणी म्हणून संबोधन करण्याचा हक्कच नाही मित्रांनो, हक्कच नाही. इतर जनावरांप्रमाणे आपण झालो, आलो, मैथुन्य केलं आणि काय केलं, आपलं प्रोडक्शन वाढवलं, जेवलो, खावलो, पिवलो, मजा केली आणि गेलो. काय केलं, इतर जसा प्राणी येतो, आपला उदरनिर्वाह करतो, जगतो, मैथुन्य करतो, आपली पिढी वाढवतो आणि या जगातून जातो, एवढं मर्यादित मनुष्य प्राण्याने जर वागलं तर त्याला मनुष्य प्राणी म्हणता येणार नाही आणि मी त्याला मनुष्य प्राणी म्हणतच नाही. छत्रपती शिवाजी महाराज, विवेकानंद असे बरेच जण आहेत. अगदी आताचे नरेंद्र मोदीजी खरोखर वाखाणण्यासारखं आहे त्यांचं जीवन. मित्रांनो, द्वेष करणारे भरपूर आहेत नरेंद्र मोदीजी, कारण त्यांचा स्वार्थ, त्यांचा मतलब साधला जात नाहीये, त्यांचं हित साधलं जात नाहीये. मित्रांनो लक्षात घ्या. म्हणून ते नरेंद्र मोदीजीला काय देत आहेत, दोष देत आहेत, दूषण देत आहेत. पण तुमचं काय कर्तव्य आहे देशासाठी, तुमचं काय कर्तव्य आहे देशासाठी? तुम्हाला जाऊन सीमेवरतीच लढायची गरज नाही आहे मित्रांनो. प्रत्येक नागरिक आहे त्या ठिकाणी ती सीमा आहे, ती सीमा त्यांनी फक्त ओलांडू नये. त्या सीमेमध्ये राहून तो कार्य करू शकतो समाजासाठी, म्हणजे स्वतःच्या परिवारापासून, म्हणजे कुटुंबापासून, कुटुंब, समाज, त्याच्यानंतर काय झालं, शहर झालं, त्याच्यानंतर झालं राज्य, त्याच्यानंतर झाला देश. पहिलं स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे. की मला पहिलं कसं समृद्ध घडवायचं आहे, मला कसं मर्यादित राहायचं आहे, मर्यादा पुरुषोत्तम रामासारखं वागायचं आहे, मला कसं त्या श्रीकृष्णासारखं वागायचं आहे. प्रभू रामचंद्राजींनी, प्रभू श्रीकृष्णाने हे दाखवून दिलेले, परशुरामांनी. मित्रांनो, हे जे आहेत ना अवतार, हे काय आहेत, हे दशावतार म्हणजे सृष्टीच्या निर्मितीचा सिद्धांत आहे. आणि ह्या सिद्धांताबद्दल मी माझी मतं प्रकटीकरण केलेलं आहे. सृष्टीचा सिद्धांत, डार्विनचा सिद्धांत खोटा आहे. मनुष्याची कशी उत्क्रांती घडली. मित्रांनो, आपण तर सनातनींनी तर सृष्टीचा सिद्धांत सांगितले, प्रत्येक जीवाचा सिद्धांत सांगितलेला आहे. सृष्टी निर्मिती झाली कशी आहे. डार्विन काय सांगतोय, तर मनुष्याची प्रगती कशी, उत्क्रांती कशी घडली. पण सनातन संस्कृती काय सांगते, तर सृष्टीचा सिद्धांत, सृष्टीची उत्क्रांती. मित्रांनो, त्याचे जर व्हिडिओ समजून घ्यायचे असतील, माझं मत समजून घ्यायचं असेल, तो सनातन समजून घ्यायचं असेल, तर ह्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्या चॅनलची लिंक टाकलेली आहे, तुम्ही जाऊन ते बघू शकता. यापूर्वी मी एका आजीच्या गोष्टीचा सुद्धा मी एक लिंक टाकलेली आहे, तीही तुम्ही जाऊन बघा. स्वतः ती कशी स्वतःचं कर्तृत्वाने स्वतःच्यामध्ये आमूलाग्र बदल आणू शकते. मित्रांनो लक्षात आलं का, सनातन हे विज्ञान आहे, ज्योतिषशास्त्र हे विज्ञान आहे. प्रत्येक शास्त्र जे सनातनमध्ये चिन्हित केलेलं आहे, ते सांगण्याचा प्रयत्न केला, त्याच्यामागे विज्ञान आणि फक्त विज्ञान आहे. आपण त्याला विज्ञानाच्या दृष्टीने बघूया. चमत्कार नावाची गोष्ट या जगात कुठेही नाही आहे. आपल्याला ते विज्ञान कळलं नाही म्हणून आपण त्याला चमत्कार म्हणतो. त्या विज्ञानाची थ्योरी कळली नाही, त्याच्या मागचं रहस्य कळलं नाही म्हणून आपण त्याला म्हणतो चमत्कार. चमत्कार नावाची गोष्ट ह्या भूतलावरती कुठेही नाही आहे. जे काय आहे ते 100% विज्ञानच आहे. आणि सनातन हे विज्ञान आहे. सनातन हे विज्ञान आहे मित्रांनो. सनातन हिंदू एखाद्या वेळी संपुष्टात येईल या भूतलावरून, कारण मी त्याला तथाकथित धर्म समजतो. तथाकथित धर्म
सनातन हा धर्म हा एकमेव धर्म आहे आणि तो विज्ञानावरती आधारित आहे. तो विज्ञानावरती आधारित आहे. ज्या क्षणी विज्ञान म्हणजे जर सनातनला संपवायचा जी भाषा केली मध्यंतरी एका नेत्याने म्हणजे तामिळनाडूचे मुख्यमंत्रीचा मुलगा त्यांनी जेवढी ती भाषा केली की सनातनचा समूळ नष्ट केला पाहिजे आणि त्या नष्ट करण्याच्या मार्गावर आपल्याला चाललं पाहिजे. सनातनला कोणाचाही मायकाला कोणाचा बाप नष्ट करू शकत नाही. त्याने कितीही पिढ्या घ्यावेत जन्म सनातनला नष्ट करू शकत नाही. कारण का? सनातन हे विज्ञान आहे. सनातनचा पाया हा विज्ञानावरती आहे. गाभा हा विज्ञानावरती आहे आणि त्याचा शिखर सुद्धा विज्ञानावरती आहे. म्हणजे 100% सनातन हे विज्ञान आहे. जर हे विज्ञान संपुष्टात आलं तर संपलं. मग कोणाचंच अस्तित्व राहणार नाही मित्रांनो. ह्या ब्रह्मांडाचंच अस्तित्व राहणार नाही. जे ब्रह्मांडी तेच पिंडी आणि जे पिंडी तेच ब्रह्मांडी. मित्रांनो लक्षात घ्या. सरळ साधा हा विषय आहे. आता तुम्हाला कसं जगायचं कसं वागायचं हा तुमचा प्रश्न आहे. माझी अक्कल मी इथे पाजाळलेली नाही मित्रांनो. माझा ज्ञानाचा प्रदर्शन सुद्धा मी करत नाहीये. जर कोणाला तसं वाटत असेल तर माझे विचार माझ्याकडे असलेलं ज्ञान मी फक्त काय करतोय वाटतोय देतोय. कोणाला घ्यायचं आहे त्यांनी घ्यावं, नाही घ्यायचं आहे त्यांची मर्जी. आपल्या ज्ञानामध्ये भर घालायचं आहे त्यांनी तो भर घालावा. मी प्रत्येक क्षणी ह्या क्षणीसुद्धा मी विद्यार्थीच आहे. एक उदाहरण सांगतो मित्रांनो. मी विद्यार्थी स्वतःला का समजतो आणि शेवटच्या श्वासापर्यंत मी विद्यार्थी राहणार आहे. एक उदाहरण सांगतो. मी सरस्वती विद्यालयामध्ये शिक्षक म्हणून काम करत होतो. त्यावेळीची गोष्ट आहे. त्यावेळी असा प्रसंग घडला. मी 5वीच्या वर्गावरती शिकवत होतो आणि एक असा प्रश्न उपस्थित झाला. त्या प्रश्नाचा सटीक उत्तर देऊ शकत होतो मी. पण सटीक उत्तर तेच उत्तर अगदी परफेक्ट आहे ते उत्तर मी देऊ शकत नव्हतो. मित्रांनो लक्षात घ्या. ते मी उत्तर देऊ शकत नव्हतो. त्यामुळे मी थोडासा विचलित झालो. मग माझ्या विद्यार्थ्यांना सांगितलं. मी त्यांना एक उत्तर दिलं असं पण सटीक उत्तर देऊ शकत नव्हतो. मग मी त्यांना सांगितलं मी त्याचं सटीक उत्तर देईन. त्याचा माझ्या डोक्यात येत नाही तो विषय. तो माझ्या ह्याच्यात येत नाही आहे, दृष्टिक्षेपात येत नाही आहे. तो आल्यानंतर मी सांगेन. असं करत 1 महिना गेला, 2 महिने गेले. त्या वर्गावरती माझा ज्यावेळी हे असायचा, त्या वर्गावरती ज्यावेळी मी जायचो त्यावेळी तो विद्यार्थी मला विचारायचे, सर त्याचं उत्तर काय? आणि मी उत्तर देऊ शकत नव्हतो. एक दिवस अशी घटना घडली. मी त्यावेळी त्या दरम्यान त्या महिना, 1.5 महिने, 2 महिन्याच्या दरम्यान मी बऱ्याच जणांशी जे विद्वान आहेत, जे अभ्यासू आहेत, जे ज्ञानी आहेत, पंडित आहेत, अशा बऱ्याच जणांशी संवाद साधला आणि त्याचा सटीक उत्तर मिळवण्याचा प्रयत्न केला. मित्रांनो लक्षात घ्या. सटीक उत्तर मिळवण्याचा प्रयत्न केला पण कोणीही मला त्याचं सटीक उत्तर देऊ शकले नाही. ज्या उत्तराची अपेक्षा मला हवी होती ते माझ्या डोक्यात होतं, माझ्या मनात कुठेतरी होतं ते उत्तर. पण ते उत्तर माझ्या ओठावर येत नव्हतं, ते माझ्या स्मरणात येत नव्हतं. त्या झालं. पण असं बरेच दिवस गेलेत. महिना 1.5 महिना गेला. एक दिवस मी बसस्टॉपवर उभा होतो इथे 390च्या इथे भटवाडीत आहे 390. आज ती माझ्या मते ती बस बंद पडलेली आहे. तर 390च्या बसस्टॉपवर उभा होतो आणि त्या वेळात विचार करत होतो मी काय उद्या परत वर्गावर जायचं आहे. तर माझ्या मनात विचार आला, परत विद्यार्थी प्रश्न विचारणार. तेवढ्यात एक वेडा दुसऱ्या बाजूने असा बोलत बडबडत आणि हातवारे करत येत होता असा समीप त्या बसस्टॉपच्या जवळ आणि हातवारे करत होता असं चित्रविचित्र. तर तो येतोय, हळूहळू पुढे येतोय, सरकतोय. माझं लक्षात, मी बऱ्याच वेळा त्याला बघितलं होतं
बऱ्याच वेळा त्याला मी ऑब्झर्व केलं होतं, पण त्यावेळी मला थोडंसं वेगळं वाटलं. तो जो परत परत एक गोष्ट रिपीट करत होता आणि माझं लक्ष गेलं, येस. आणि त्या वेड्याने मला माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं मित्रांनो, जे सटीक उत्तर हवं होतं ते. आता तो काय विषय आहे, तो विषय मी आता इथे उल्लेखत नाही, पण ते सटीक उत्तर त्या वेड्याने दिलं, कळत नकळत. मित्रांनो लक्षात घ्या, म्हणजे काय म्हणतो मी, आपल्याला उत्तर देण्यासाठी ही प्रकृती अगदी उभी असते, अगदी तयार असते, पदोपदी उभी असते. फक्त आपले ज्ञानेंद्रिय जागृत ठेवणं गरजेचं आहे. त्यावेळी जर मी त्या वेड्याला काय वेडा आहे, मूर्ख आहे, बावळट आहे, काय हे आहे असं जर हिणवून त्याच्याकडे दुर्लक्ष केलं असतं तर ते उत्तर मला मिळालं नसतं त्या क्षणाला सुद्धा. पण माझे ज्ञानेंद्रिय जागृत होते. मित्रांनो लक्षात घ्या, त्यामुळे त्या वेड्याने दिलेलं उत्तर कळत नकळत मला मिळालं आणि ते उत्तर मी दुसऱ्या दिवशी माझ्या त्या विद्यार्थ्यांना सांगू शकलो. मित्रांनो लक्षात घ्या, म्हणजे तो वेडा काय मला देणार. म्हणून मी काय म्हणालो, सतत आपण विद्यार्थी राहावं, आपले ज्ञानेंद्रिय काय राहावेत, जागृत ठेवावेत. क्षणोक्षणी पदोपदी समोरची व्यक्ती काय बोलते, त्याचा बोलण्याचा उद्देश काय आहे, ती वेळ काय, ती परिस्थिती काय आहे, ती स्थिती काय, काळ वेळ परिस्थिती समजून घेणं गरजेचं आहे. एखादा चुकीचा वागलाय याचा अर्थ तो चुकीचा असू शकत नाही, किंवा जर चुकीचं असेल तर आपल्याला ते पडताळून घेणं गरजेचं आहे. जर ती परिस्थिती त्याला त्या मार्गावर चालवत असेल तेही समजून घेणं गरजेचं आहे. लगेच उचलली जीभ लावली टाळ्याला नव्हे मित्रांनो, उचलली जीभ लावली टाळ्याला नव्हे. ती परिस्थिती सुद्धा काय, त्याला परिस्थिती निर्माण झाली आहे, ती ही व्यक्ती अशी का वागते, असं का तरच आपण त्या व्यक्तीला समजून घेऊ शकतो. आणि हे कधी समजून घेऊ शकतो, ज्यावेळी आपण स्वतःला ओळखत असू तेव्हा. ज्यावेळी आपण स्वतःला ओळखत असू तेव्हा. माझीच ओळख माझी झालेली नाही आहे, म्हणून आपण म्हणतो ना अध्यात्म अध्यात्म. अध्यात्म म्हणजे भजन पूजन कीर्तन नव्हे मित्रांनो, अगरबत्ती लावणं, टाळ्या पिटणं, ढाळ पीठ नव्हे. अध्यात्म म्हणजे काय आहे, आद्य म्हणजे प्रथम, प्रथम आपल्या आत्म्याचं परीक्षण करणं. आद्य आत्मनः. मित्रांनो लक्षात घ्या, हे फोड केली मी त्या शब्दाची. आपल्या आत्माची परीक्षण करणं म्हणजे अध्यात्म. पहिलं स्वतःला ओळखा, मग जगाला ओळखायला जा, तरच तुम्हाला प्रत्येक क्षणी प्रत्येक पावलोपावली तुमच्या प्रश्नाची उत्तरं सापडतील. हे रॉकेट सायन्स नाही मित्रांनो. हे जे काही मी माझी अक्कल वापरतोय, हे जे काही मी मोठं ज्ञान देतोय, पाजाळतोय, माझी अक्कल पाजाळतोय थोडक्यात, त्याला कारण एकच आहे की मी स्वतःला ओळखलेलं आहे. मी काय आहे, मनुष्य प्राणी म्हणून माझं काय कर्तव्य आहे हे मी ओळखलंय, समजलोय. आणि ह्याला कारण माझे आई आणि वडील, त्यांनी केलेले संस्कार, आई बाबा आणि साईबाबा. लक्षात घ्या, त्या माझ्या सद्गुरूंचं आणि माझ्या गुरूंचं मी आभार मानतोय. या यूट्यूबचे सुद्धा आभार मानतोय, या यूट्यूबचे सुद्धा मी आभार मानतोय. आणि माझ्या त्या मावशीचे म्हणजे माझ्या छोट्या आजीचे सुद्धा आभार मानतोय. का मित्रांनो, त्या आजीच्या, त्या छोट्या आईच्या, माझ्या छोट्या आईच्या प्रेरणेने मी हा यूट्यूब चॅनलचा एक हे सुरू केलेलं आहे. आणि वास्तवावरती बोलू काहीतरी, सनातनी वास्तव आणि बोलायचं तरी काय, असे 3 चॅनल मी सुरू केलेले. आणि मी समाजापर्यंत पोचलोय. आता किती पोचलोय, काय पोचलोय याचं परिमार्जन मी करत नाही आहे, हळूहळू पोचतोय. त्यासाठी मी वाममार्ग स्वीकारत नाही आहे, त्या 2024च्या निवडणुकीच्या काळात माझ्याकडे एक ऑफर आली होती की तुम्ही नरेंद्र मोदींच्या विरोधात बोला, तुमचे लाखोमध्ये सबस्क्रायबर होतील, तुमचे व्ह्यूवर वाढतील, तुमची आमदनी वाढेल. मित्रांनो, मला हा मार्ग नको आहे. हळू का होईना माझे विचार लोकांपर्यंत पोचावेत आणि ते कोणी बघावेत. फक्त एक व्ह्यूवर जरी असला ना तरी मला आनंद आहे, कारण तो त्याने मनापासून ऐकलेला आहे. त्यांनी तो मनापासून ऐकलेला आहे आणि त्यांनी त्या आपल्या जीवनात माझे विचार उतरवलेले आहेत असं मी समजेन. एक जो व्ह्यूवर असेल तो, एक जो माझा श्रोता असेल तो.
त्यामुळे लाखो करोडोने माझे व्ह्युअर्स येऊन बघावेत हा माझा उद्देश नाही आहे. मी आर्थिक म्हणजे त्याच्यातून मी पैसे कमवावेत, लाखो रुपये कमवावे हाही माझा उद्देश नाही आहे. माझ्याकडे जे ज्ञान आहे, माझ्याकडे जे काय मी नॉलेज आहे, माहिती आहे, ते फक्त जनसामान्यापर्यंत पोहोचवणं आणि त्यांच्या कमेंट्समधून माझ्या काय कमतरता आहेत, माझ्या काय चुका आहेत, माझी काय उणीव आहेत त्या दूर करणं. मी समजत नाही की मी परिपूर्ण झालेलो आहे, म्हणून मी माझ्या त्या छोट्या आईचे म्हणजे माझ्या मावशीचे आभार मानतो आणि ज्या यूट्यूब चॅनलचे सुद्धा आभार मानतो. भले ते यूट्यूबने आता मला प्रमोशन द्यायचं थांबवलं आहे, कारण 2024च्या निवडणुकीपूर्वी अगदी हजारोनं व्ह्यूवर माझे होते, हजारोनं व्ह्यूवर होते, ते हळूहळू घटत आले. त्याला कारण का? कारण प्रमोशन करण्याचं थांबवलं. काही फरक नाही पडत मित्रांनो. आता परत त्या दिशेने मी वाटचाल सुरू केले. परत आता हजारोने माझे व्ह्यूवर्स निर्माण व्हायला सुरुवात झालेली आहे, लोकांपर्यंत पोचते. त्यासाठी यूट्यूबने मला प्रमोट करावं हीच गरज नाही पडणार मला. असो मित्रांनो, हळूहळू ग्रोथ करेन. अशी ती कासवाची आणि सश्याची गोष्ट आहे. शेवटी सातत्य आणि तुमची इच्छाशक्ती, तुमचं ध्येय, तुमची उद्दिष्ट, तुमचा दृष्टिकोन हे महत्त्वाचं आहे. तो किती पाकसाप आहे, स्वच्छ आहे, पवित्र आहे हे महत्त्वाचं आहे. मित्रांनो, लक्षात आलं का? आता जास्त बोलण्यात काय अर्थ नाही आहे. मी सर्व तुमच्यासमोर ठेवलेलं आहे, सर्व माझी मतं ठेवलेली आहेत. आपण कोणाकडे दया याचना करावी अशी परिस्थिती आपल्यावरती आणू नये. दया याचना कोणीतरी आपल्यावरती आपण दया याचना करावी आणि कोणीतरी आपल्यासाठी काहीतरी करावं काही गरज नाही मित्रांनो. तुझं आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार, तुझं आहे तुझं पाशी परी जागा चुकलाशी, झाला मानव या संसारी आपुला आपण वैरी. या तिन्ही मंत्रामध्ये आणि श्रद्धा आणि सबर. श्रद्धा कोणावरती? पहिली स्वतःवरती, आणि सबर की आज नाही झालं म्हणून कोलमाडून जाण्यात अर्थ नाही. उद्या होईल, परवा होईल, पण ते योग्य प्रकारे त्याच्यावरती अंमल केलं पाहिजे. आणखीन एक मित्रांनो मी तुम्हाला गोष्ट सांगतो, ओघाने आलेली गोष्ट, कारण विद्यार्थ्यांनाही सांगणं गरजेचं आहे. आपण म्हणतो फळाची अपेक्षा करू नये असं श्रीकृष्णांनी सांगितलं आहे. मित्रांनो, फळाची अपेक्षा करू नये असं सांगितलं म्हणजे काय? आपण फक्त प्रयत्न करावेत आणि निष्पन्न काही झालं नाही म्हणून सोडून द्यावं असं नाही मित्रांनो. त्याच्या मागचा संदर्भ काय तो मला समजवतो. त्याच्यासाठी मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, उदाहरण सांगतो. गावाला एक असा प्रसंग घडला की त्यांचं नाव सुद्धा केळुसकर आहे, ते आता हयात नाही आहे. ते समुद्रावरती त्यांनी जहाजावरती काम केलेलं होतं, म्हणजे त्याला आम्ही तारू म्हणतो. त्या तारूवरचे ते खलाशी. मित्रांनो, तांडेल म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे त्या जहाजांवरती. अशी ती व्यक्ती. त्यामुळे समुद्राच्या खाली पाण्याच्या आतमध्ये त्या गर्भामध्ये काय काय होऊ शकते, काय काय घटना आहेत, कुठे भवरे आहेत, कुठे लाटा आहेत, कुठे प्रवाह आहेत, कुठे दगडं आहेत, कुठे पहाड आहेत, म्हणजे जाऊन ते समुद्रामधील जहाज आपटेल इथपर त्यांचा अभ्यास. अशी ती व्यक्ती. त्या समुद्रावरती अगदी त्यांचा पूर्ण अभ्यास. अशी ती व्यक्ती. ती व्यक्ती एक दिवस गरवायला बसली होती, म्हणजे मासे पकडायला बसली होती. मी जाऊन त्यांच्या बाजूला उभं राहिलो. त्या व्यक्तीबद्दल मी ऐकलं होतं की ह्याच्याकडे काहीतरी चाळगती आहे. चाळगती म्हणजे तंत्रमंत्र, आणि त्याच्यानुसारच हा मासे पकडतो. आणि त्याला मासा हा लागतोच प्रत्येक वेळी. ज्या ज्यावेळी ते मासे पकडायला जातील त्या त्या वेळेला त्याला तो मासा लागतोच. त्यामुळे लोकांची समज काय होते, ह्याच्याकडे काहीतरी तंत्रमंत्र आहे, जादूटोणा आहे. चाळगती म्हणजे चाळगती आहे असा शब्द उच्चाराला जायचा, संबोधला जायचा. याच्यात चाळवा असा, याच्याकडे चाळवा असा. मी जाऊन भेटलो त्यांना. तेव्हा मी माझ्या मते काहीतरी 7वी 8वीला असेल. आणि मी त्यांना विचारलं, काका तुमच्याकडे चाळवा असा ना, तो माका पण द्यावा ना, माका पण मासो काढूचो. तेव्हा ते हसले. तेव्हा ते हसले मित्रांनो.
लक्षात घ्या. आणि त्यांनी सांगितलं, बाबा चाळो वेळो काही नाही, ही लोका मॅड झालेली असत. तुका त्याचं गुपित सांगते, तू माका प्रश्न केलास म्हणून. आजपर्यंत माका हो प्रश्न कोणी विचारूक नाही, पण मी तुका सांगतोय याच्या मागे काय कारण असा. त्यांनी मला त्याच्या मागचं रहस्य सांगितलं. काय मित्रांनो, तर त्यांना समुद्राबद्दल माहिती आहे. समुद्राबद्दल तंतोतंत माहिती आहे. त्या समुद्राच्या गर्भात काय दडलं हे माहिती आहे. त्याचा त्याने अभ्यास केलेला, इतक्या वर्षाचा त्यांचा अनुभव आहे. आणि महत्त्वाचा, मासा पकडण्याची जी गोष्ट नाही, कला आहे. तर कुठल्या वेळेला, भरतीच्या वेळेला आणि कुठल्या ओहोटीच्या वेळेला मासा पकडायचा ही एक वेळ असते, एक समय असतो की अमुक वेळेला जायचं आणि आपला तो गळ टाकायचा, तर मासा आपल्याला सापडणार. आणि अमुक स्थळी, अमुक ठिकाणी, तो समुद्रकिनारा आहे, माझ्या वाडीला लागलेला असा समुद्रकिनारा आहे. त्या समुद्रकिनाऱ्याला कुठल्या टोकाला जाऊन बसायचं, कुठे बसायचं, ते आधी जाऊन पूर्ण समुद्रकिनारा तो फिरायचे, लक्ष द्यायचे. आणि कुठे, कशा प्रकारे त्या पाण्याच्या खालून जो प्रवाह वाहतोय तो कशा प्रकारे, कुठून पाणीचा प्रवाह आहे आणि कुठे मासा आपल्याला भेटू शकतो, मिळू शकतो, याचं सर्व निरीक्षण केल्यानंतर ते गळ टाकायचे. मित्रांनो लक्षात घ्या, याचा अर्थ तुम्हाला कळला का? त्यामुळे त्यांना एक तरी मासा लागायचा. आता मी येतो श्रीकृष्णाच्या त्या विषयाकडे, फळाची अपेक्षा करू नये. मित्रांनो, फक्त गळ टाका, लागला तर लागला, नाही लागला तर खंत मनाला वाटून घेऊ नका, हात खाली हाताने गेला तरी चालेल, हे चुकीचं आहे. तुम्ही जो प्रयत्न कराल ना, तो योग्य अभ्यासानंतर, योग्य विचारानंतर, योग्य निर्णयानंतर तो करा. म्हणजे जसा त्या काकाने, त्यांना माहिती आहे की ते मासा लागणार आहे, मग तो एक लागेल किंवा 100 लागतील, हा त्या परिस्थितीचा हे असेल. म्हणजेच फळाची अपेक्षा करू नका, याचा अर्थ काय, तर एक लागतोय की 10 लागत आहेत की 50 लागतात की 100 लागत आहेत, त्या फळाची अपेक्षा करू नका. एक तरी लागणार, जर तुम्ही योग्य प्रकारे कार्य केलं तर, कर्म केलं तर एक तरी. म्हणजे जर मी आंब्याचं झाड लावताना ते आंब्याचं कोळी रोवली आणि आंब्याचं झाड आलं, ह्या वर्षी 10 आंबे आले, पुढच्या वर्षी त्याला 50 आंबे येतील, त्याच्या पुढच्या वर्षी 100 आंबे होतील, कुठल्या वर्षी 2च आंबे येतील. पण 2 आंबे आलेत ना मित्रांनो, फळाची अपेक्षा करू नका. त्या वर्षी 100 आंबे आले होते म्हणून आज 2च आंबे का आले. पण योग्य प्रकारे काय करा, कर्म करा. म्हणून काय, तर चुकीचं जे काय आहेत सांगितलं जाते, फळाची अपेक्षा करू नका. फळाची अपेक्षा करावी, पण किती मिळावं, किती व प्राप्त करावं, किती आपण मिळवू शकू याची अपेक्षा करू नये. त्याची अपेक्षा करून ते आपल्या हातात नसते, ते काळ, वेळ, परिस्थितीच्या हातात असते. पण ते मिळणार, एक का होईना तो मासा मिळणार, कारण आपण योग्य जागे, योग्य ठिकाणी आणि योग्य वेळेवरती ते केलेलं कर्म आहे. एक तरी मासा त्या गळाला लागणार, एवढा आपला अभ्यास असावा, एवढं आपण सतर्क असावं, एवढं आपलं ज्ञान असावं आणि ते कार्य करावं. फळाची अपेक्षा करू नये याचा अर्थ तुम्हाला कळलाच असेल मित्रांनो. आता बरंच बोलण्यासारखं आहे, बऱ्याचशा गोष्टी आहेत. मित्रांनो, एक महत्त्वाची गोष्ट राहिली आहे. तर मी काय म्हणत होतो की आपण याचना करू नये, आपण कमजोर होऊ नये, आपण कोणातून सहानुभूती मिळते की नाही, कोण आपली कीव करतोय की नाही हे बघू नये, हा विचार करू नये. तर आपण आत्मनिर्भर बनावं. मग ते शारीरिकदृष्ट्या असो, मानसिकदृष्ट्या असो किंवा आर्थिकदृष्ट्या असो. मित्रांनो, मी आर्थिकदृष्ट्याही सर्वांना आजमावलं, आर्थिकदृष्ट्याही सर्वांना आजमावलं, मानसिकदृष्ट्याही सर्वांना आजमावलं आणि शारीरिकदृष्ट्याही सर्वांना आजमावलं. यापुढे मला काही आजमावायची इच्छा नाही आहे, काही करण्याची इच्छा नाही आहे. कारण एका व्यक्तीसमोर मी उल्लेख केला की मी माझ्या मुलीला उद्या सकाळी ती परिस्थिती निर्माण झाली, ती गोष्ट साध्य झाली तर मी 10 करोड तिच्या अकाउंटवरती FD बनवून देईन.
हे मुद्दाम सांगितलं त्या व्यक्तीला, त्या व्यक्तीसमोर मुद्दाम विषय केला. पण मला त्याच्यात मी तिला काय दूषणं दिली नव्हती, तिचं काय कमीपणा नाही केला होता, पण तिच्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला. कारण ती व्यक्ती काय समजत होती की हा आर्थिकदृष्ट्या असाच आहे, म्हणून ह्याच्यावरती हा अशी नाटकं करतो, ही असे गोष्टी करतोय. हे फक्त त्याच्या निदर्शनात आणून द्यायचं होतं, त्याला सावध करायचं होतं. पण त्यानंतर त्यांनी जे अकल्याचे तारे तोडलेत, माझ्या मुलीला जी दूषणं दिली, जे काय गोष्टी घडल्यात, आणि उलट म्हणतात ना, उलटा चोर कोतवाल को दाटे, आहे ते रेकॉर्ड आहे. मला माहीत होतं हे असं काहीतरी विचित्र घडणार, कारण त्या व्यक्तीची मानसिकता तीच आहे. असं होतं मित्रांनो. दुसऱ्या एका व्यक्तीशी सुद्धा मी त्याच प्रकारे आर्थिक स्वरूपात त्याच्या अकाउंटवरती मी पैसे टाकलेत, एक रक्कम टाकली. हा त्या व्यक्तीलाही कळून हवेत, हे लाखभर रुपये आहेत, हे काही लाखभर रुपये आहेत, की तिच्याही लक्षात यावं की हा जो आपला सदस्य आहे हा आर्थिकदृष्ट्या हे झालेला नाही आहे. पण त्याही व्यक्तीला ती गोष्ट कळली नाही. त्या व्यक्तीकडून मी बऱ्याच वेळी मदत घेतली. ती मदत एवढ्यासाठी घेतली की माझ्या मुलीला काहीतरी कळावं, माझ्या अपत्याला काहीतरी कळावं, काहीतरी लक्षात आणून देण्यासाठी. एवढाच त्याच्या मागचा उद्देश होता. खरोखर जी मदत घेतली ना मी माझ्या आयुष्यात, ती फक्त 2 व्यक्तीकडून घेतली. ती म्हणजे माझ्या आईकडून आणि माझ्या आईच्या आईकडून. आईच्या आईकडून कधी घेतली? ज्यावेळी तिने मला माझ्या पहिल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेताना, पहिलं मी डिप्लोमा पूर्ण करण्यासाठी मी जे प्रवेश मिळवला, त्यासाठी मला जो प्रवेश परीक्षा फी हवी होती, ती तिने आपल्या बटव्यातून काढून दिली, माझ्या आजीने, इंदिरा गणपत बोरकर. म्हणजे तिच्याकडून ती मला मिळालेली सहाय्यता आहे. आणि मग त्याच्यानंतर वेळोवेळी जी काही मदत घेतली असेल किंवा त्याच्या अगोदरसुद्धा ती, आणि फक्त ती म्हणजे फक्त माझ्या आईकडून घेतली असेल. माझ्या वडिलांनी ज्यावेळी मला नकार दिला की ह्या शिक्षणासाठी जे स्कूल ऑफ आर्ट, जे हॉस्पिटलमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी, या शब्दात त्यांनी मला उच्चारलं, मी तुला काही मदत नाही करणार, तुला काय शिकायचं आहे, तुला काय करायचं आहे, ही तुझी मर्जी. कारण मला त्याला इलेक्ट्रिक साईडला पाठवायचं होतं. एक इलेक्ट्रिशियन किंवा इलेक्ट्रिक माध्यमात त्या साईडला मला त्यांना पाठवायचं होतं, कारण ते इलेक्ट्रिशियन होते. मी त्यांना दोष देत नाही, त्यांना त्याच विषयाबद्दल माहिती होती. मी वायरमॅनचा कोर्स केला आहे, वायरमॅनचा सर्टिफिकेटसुद्धा आहे आणि कामंसुद्धा करू शकतो. मी ते शिकलं, त्यांची इच्छा पूर्ण पण केली मी, पण पुढे नाही शिकायला गेलो मी. ते त्यांना रुचलं नाही, ते त्यांना पटलं नाही, म्हणून ते म्हणाले की मी तुला ह्या जे हॉस्पिटलमध्ये, मी जे स्कूल ऑफ आर्टचा उल्लेख केला होता, पण त्यांनी उल्लेख काय केला, जे हॉस्पिटलमध्ये. आणि मी कधी मागितलं नाही त्यांच्याकडे, का मी त्यावेळी ठरवलं. आणि मी पार्ट टाईम जॉब करत होतो. जे काय मी तिथे शिकलो ना मित्रांनो, त्याच्या मागे माझा पार्ट टाईम जॉब होता. आणि ते जॉब करून म्हणजे सकाळी 9 ते 3:30 वाजेपर्यंत मी तिथे कॉलेजमध्ये असायचो, आणि 3:30 नंतर 4 ते 6, 7, 8, 9 वाजेपर्यंत मी जॉब करायचो. आणि त्यानंतर मी ते सर्व खर्च मी स्वतः, माझा जो खर्च आला तिथे कागदपत्रांचा, रंगांचा, ह्याचा त्याचा, अवजारांचा, सर्व गोष्टीचा, तो मी स्वतः पूर्ण केला. आणि कधीतरी मी आईकडून घेतला असेल. मित्रांनो, जी खरोखरच गरज होती ती माझ्या आईकडून मी पूर्ण केली. आणि जे बाकीचे जे मी हात पसरलेत ते फक्त दाखवण्यासाठी, सुरुवातीला मी जे हात पसरलेत तर माझ्या पत्नीच्या लक्षात आणून देण्यासाठी, तुझा भाव आणि माझा भाव. आणि दुसऱ्यांदा जे हात पसरलेत त्याच्या मागे तो एक विषय आहे. आणि जे माझ्या विवाहाच्या संदर्भात जे मी काय केलं, खर्च नाही केला, मुद्दाम नाही केला, कारण मला काय करायचं होतं, मला वैदिक पद्धतीने लग्न करायचं होतं, अगदी साध्या पद्धतीने. पण त्याला हे देऊन काय केलं, नाही मी करतोय ना, कारण का समोरच्याची मागणी होती, मग मी ठीक आहे करतोय, मग करून देत. आणि त्यावेळी मी माझ्या आणखीन एका सदस्याकडून सुद्धा मदत घेतली मुद्दाम.
कारण मला दाखवायचं नव्हतं मला. आता मला खर्चच करायचा नाही आहे. माझ्याकडे खर्च करण्याची क्षमता नाही असं दाखवायचं होतं मला. म्हणजे जे काय खरेदी करायची होती त्यावेळेला मला हे करायचं नव्हतं. मित्रांनो, लक्षात आलं का? हे फक्त आजमावण्यासाठी किंवा दाखवण्यासाठी आणि एक विरोध दर्शवण्यासाठी त्या गोष्टी मी केल्या. आता याच्यावर डिटेलमध्ये जाणार नाही जास्त. ती वेळ येईल, ती गरज पडेल तेवढी मी सर्व सविस्तर मांडू शकेन आणि त्याचा मी खुलासाही करू शकेन. अगदी खुलासेवार. मित्रांनो, लक्षात आलं का? असो मित्रांनो, सांगायचा उद्देश काय, तर आपल्या काळ, वेळ, परिस्थितीनुसार जी परिस्थिती असेल आपली, त्या परिस्थितीशी लढण्याचं तुमच्याकडे सामर्थ्य असावं. तुम्ही आत्मनिर्भर बनायला पाहिजे. सांगायचा उद्देश हा आहे माझा. याचना, हात पसरवणं हा तुमचा मानवी धर्म नाही आहे. कारण मानव हा काय आहे? बुद्धिवान प्राणी आहे. असो मित्रांनो, आता जास्त मी माझी अक्कल पाजळत नाही आहे, माझा शहाणपणा शिकवत नाही आहे. बस झालं. बोलायचं तरी काय? मी आणि माझा संघर्ष. बोलायचं तरी काय? मी आणि माझा संघर्ष. बोलायचं तरी काय? या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पट असेल लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र.